नाशिकच्या शरणपूर रोड भागामध्ये अल्पवयीन मुलांची दहशत पाहायला मिळाली। पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकीवर कोयत्याने वार करण्यात आले। रात्रीच्या वेळी दहशत माजवण्याच्या उद्देशाने दुचाकीची तोडफोड केली गेली। ही सीसीटीव्ही दृश्य आपण बघतोय। नाशिक पोलिसांच्या कारवाईकडे आता नागरिकांचं लक्ष आहे। पार्किंगमध्ये उभी असलेली बाईक आहे, मात्र कोयत्याने वार करण्यात आलेत। दोन तरुण आपल्याला सीसीटीव्ही मध्ये पाहायला मिळतात। असंख्य वार कोयत्याने त्याने या बाईकवर केलेत आणि तोडफोड केली आहे। दहशत माजवायचा हा प्रयत्न आहे। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी किरण ताजणे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। किरण, अल्पवयीन मुलं आहेत, दहशत माजवायचा हा प्रयत्न आहे, कोयत्याने वार करतायत, पोलिसांनी दखल घेतली आहे का? नागरिकांचं काय म्हणणं आहे याबाबत? आणि खरं तर हा सीसीटीव्ही सोशल मीडियावर देखील व्हायरल झालेला आहे। नाशिक पोलिसांनी देखील याबाबतची दखल घेतली गेलेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर अल्पवयीन मुलांचा शोध घेतला जातोय। नाशिकच्या शरणपूर रोड परिसरामध्ये घडलेली ही घटना आहे आणि याच परिसरातील हे अल्पवयीन मुलं असावेत अशा स्वरूपाचा पोलिसांचा कयास आहे आणि त्या दृष्टीने आता सरकारवाडा पोलिसांकडून तपास देखील केला जातोय। मात्र एकूणच जर बघितलं तर अनेकदा मोठ्या गुंडांकडनं किंवा तरुणांकडनं अशा स्वरूपाचं कृत्य आपण अनेकदा बघितलेलं आहे। आता अल्पवयीन मुलांचा देखील या अशा सगळ्या कृत्यांमध्ये समावेश दिसून येतो, त्यामुळे मोठीशी चिंतेची बाब व्यक्त केली जाते। त्यामुळे आता पोलिसांकडनं नेमकी कशी कारवाई केली जाते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी किरण, धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी।